नमस्कार मंडळी, वेलकम टू मोर्या किचन। आज आपण पिठलं बनवण्याची नवीन पद्धत बघणार आहोत। ही पद्धत माझ्या सासूबाईंची आहे। पहिले तेलामध्ये जिरं घालायचं, लसूण एकदम मस्त परतून घ्यायचं। तिखट ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरच्या घालू शकता। मिरच्या पण मस्त परतवायच्या, त्याच्यावरती घालायची मूठभर अशी कोथिंबीर। परतून झाल्याच्या नंतर मस्त तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायचं आहे, किती लोकांसाठी, आता मी साधारण 6 लोकांसाठी बनवत आहोत। एक तांब्या आणि अजून थोडंसं वरती पाणी घालून घ्यायचं। पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालायची आणि झाकण ठेवून उकळी यायसाठी वाट बघायची। उकळी आल्याच्या नंतरची पुढची स्टेप एकदम इंटरेस्टिंग आहे। कोणी जास्त करून मला असं वाटत नाही की या पद्धतीने बनवत असेल। जुन्या काळातल्या आजी वगैरे असतील त्यांना माहिती असेल ही पद्धत। तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर बघा काय करायला लावलंय त्यांनी। एका हाताने सुक्क पीठ आहे तो त्याच्यामध्ये घालतात आहेत आणि एका हाताने त्या गुठळ्या ज्या आहेत त्या रवीने मोडत घेतलेल्या आहेत। एकदम पटापट ही क्रिया करायला लागते। जेवढं त्या पाण्यामध्ये मावेल तेवढ्या प्रमाणामध्ये आपण बेसन पीठ घालत राहायचं। आपल्याला किती प्रमाणात घट्ट पाहिजे, किती सैल पाहिजे त्याप्रमाणे बघा। जेवढं पीठ मावले तेवढ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे। पीठ घातल्याच्या नंतर मस्त रवीला पण जे लागलेलं असतं ते पण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं। थोडं पुन्हा एकदा हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी वाट बघायची। बघा एक नंबर। फॉलो करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।